नमस्कार. नमस्कार. उपस्थित सर्व पत्रकार बंधू, फलटणचं वातावरण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर थोडं गरम व्हायला लागलेलं आहे आणि वारंवार पत्रकार परिषदा आणि आरोप प्रत्यारोप चालू असतात. आपल्या सर्वांचं लक्ष बारकाईने या निवडणुकीवर आहे आणि तुम्हाला खरं काय आणि खोटं काय कळणं आवश्यक आहे. तुम्हाला कळतंय असं माझं मत आहे. फलटण तालुक्यामध्ये परवा सासवड या गावी सभा झाली. त्या ठिकाणी श्रीमंत रामराजे हे बरंच काही बोलले. पहिलं तर ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हा विकृत माणूस आहे. तर मलाच कळत नाही की संस्कृती सोडून रामराजे साहेब, माणिकराव सोनवलकर सर हे शिक्षक आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या गटातून ते भाजपमध्ये आले तर तो त्याचा मानक्या केला. संजय सोडणीचे हे पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आता उपसभापती होते, त्याचा संजय केला. DK हे महानंदचे उपाध्यक्ष आणि त्याचा डिक्या केला, त्याला बुटका केला. मलाच कळत नाही की रामराजे साहेब तुम्ही एवढं सांगता की तुमचं एवढं शिक्षण झालंय, तुम्ही सुसंस्कृत आहात. आम्ही तर कुठल्याही तुमच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन कधी ईडीची भीती दाखवू कार्यकर्त्याला, कारण तुम्हाला खात्री आहे की आता तुमचा गट मुंग्याच्या वारुळासारखा फुटायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्याला भीती दाखवता की वन वे ट्रॅफिक आहे, तिथे वाघाची गुहा आहे, सिंहाची गुहा आहे, तिथे गेल्यावर माघार येता येत नाही. कितीही जरी भीती दाखवली तर तालुक्यामधले तुमचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्हाला मानणारे कार्यकर्ते हे सुद्धा हुशार आहेत आणि समाजामध्ये काम करतात. तुमच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवून तुम्हाला काय मिळणार आहे? आता ते यायचं की नाही, त्यांनी माझ्याबरोबर यायचं की नाही, भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचा नाही, ज्याचं ते ठरवतील. पण तुम्ही जर म्हणायला लागला की ते तुम्हाला ईडी लावतील, तुम्हाला हे करतील, दर प्रत्येक गोष्टीत 13 नंबरची खोली, ईडी ही भीती हे आता मला वाटतं लोकांना दाखवत नसून रामराजे साहेब हे बिथरलेले आहेत आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवायचं काम करतायत. ही कल्पकता तुमच्याजवळ आहे. ज्या कार्यक्रमाचं तुम्ही उद्घाटन करायला गेला होता 33 आणि 37 नंबर फटायचं, त्याचे मी पत्रकारांना त्याची कॉपी दिलेली आहे. त्याची मागणी कुणी केली, मंजुरी कुणाच्या पत्रावर झाली हे त्याचे कार्यकर्त्यांनी लेखी कळवलेले आणि मी कळवल्यानंतर 20 दिवसानंतर तुम्हाला कळलं की 33 आणि 37 नंबर फटा होणार आहे. तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो, कुठलीच मागणी नसते. नेहमी म्हणायचं मी केलंय, मी केलंय, मी केलंय. मी गमतीने त्यांना त्या दिवशी म्हणालो की ते मागच्याच महिन्यामध्ये मुंजा नावाचा चित्रपट बघितला होता, तो असं करता म्या म्या मी 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 मी. तर मला त्या ठिकाणी रामराजे साहेब त्या ठिकाणी त्या मुंजाच्या ठिकाणी दिसले आणि म्हणून मी गमतीने म्हणालो की हे सगळं मी 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 मी. पण ठीक आहे, मी ज्येष्ठ आहात, माझा एखादा शब्द तुम्हाला लागला असला तर मनावर घेऊन ह्या मी कुठलीही गोष्ट कधी पुराव्यानिशी असल्याशिवाय बोलत नाही. कार्यक्रम मी केलेल्या कामाच्या शिवाय उद्घाटन करत नाही. आणि आपल्याला दुखतंय का तालुक्यामध्ये आज सुद्धा लोकसभेच्या नंतर सुद्धा आज कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम पार पडतात? दुखत असेल तर सांगा. आम्ही आज अनेक अजून या ठिकाणी योजना केलेल्या आहेत की त्याची उद्घाटनं व्हायची राहिलेली आहेत. मी त्याची उद्घाटन आपल्याला करण्यासाठी सन्मानाने बोलवतो.
तसेच त्यांचं म्हणणं आलं तर माझे वडील हयात नाही आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की हिंदूराव नाईक निंबाळकर हे वेडे होते. हिंदूराव काय आणि मी काय, आम्ही दोघंही वेडे आहे. या तालुक्याच्या विकासासाठी जर वेळ घेतला असेल तर ते आम्हाला वेडेपणा मला मान्य आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी रेल्वे असेल, नीरा देवघर असेल, बोरमुडी असेल, झिहे कटापूर असेल, वसना वारणा असेल, कवटे केंद्र असेल, या सर्व योजना मंजूर करून घेतल्या. माझा डिप्लोमा त्याच्यामध्ये होम अप्लायन्सेसमध्ये झाला आहे. माझं 12वी SY पर्यंत शिक्षण माझं जीवन झालं. नेहमी तुम्ही सांगायचं की या 9वी शिकलाय, 8वी शिकलाय, 10वी शिकलाय वगैरे, त्याची उत्तर द्यायचं, फालतू गोष्टीला उत्तर द्यायची नसतं. पण सारखंच तुम्ही त्या गोष्टी काढल्या, पुन्हा तर एकदा त्याच्यावर तुम्ही उजाळा आणणं गरजेचं आहे. माझ्या शिक्षणाच्या वरून माझ्या कामाच्या आखणी तुम्हाला कधीच करता येणार नाही. देशामध्ये जेव्हा ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्या खासदारांमध्ये माझी आजही गणना होती. आणि तुम्ही इतके एलेले मासून अशा भ्रामक कथा आणि अशा सराईतपणे खोटं बोलताय. त्याचबरोबरच कार्यकर्त्यांना एकरी नावाने त्यांच्या स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मानक्या, संजय, टिक्या अशा पद्धतीचा उल्लेख करतोय. आपण पण तुमचं थोडंसं आपल्या शिक्षणाचं आणि आपण जे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेत आहेत दोन्ही बंधूंनी, म्हणजे संजीव बाबांनी पण आणि त्यांनी पण, जरा थोडंसं अवलोकन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर करमाळ्यात गेल्यावर तुम्ही म्हणताय की मी सांगितली 2 संस्था नव्हती. अशी एक तरी माझं भाषण काढून दाखवा, मी 2 संस्था नव्हती, मी फलटणचा राजा. मी असं म्हणतो, आजही म्हणतो की मी 96 पिढ्या नाईक निंबाळकर आहे. नाईक निंबाळकरची माझी वंशावळच मी कॅलेंडरमध्ये छापलेली आहे. मी कधीच म्हणत नाही की मी फलटणच्या गादीचा वारस होतो, कधीही म्हणलेलं नाही. आज माझं वक्तव्य जाहीर सांगतोय की मी कधी म्हटलेलं नाही, म्हणणार नाही, काढायचंय. आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांना तिरस्कार असण्याचे काय कारण आहे? मालोजीराजे कोण होते? हे माझ्या सख्या पंजोबांचे धाकटे भाऊ होते. मालोजीराजे म्हणजे कोण? हे माझ्या वडिलांच्या आजोबांचे धाकटे भाऊ. त्यांचा तिरस्कार करण्याचे काय कारण आहे? त्यामुळं ते सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण बोलताय, आपल्याच आजोबांची बदनामी आपण करताय, मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. मालोजीराजेंच्या दातृत्वाबद्दल आम्हाला अभिमान आहे. तुम्ही असं म्हणाला की माझ्या 2 मुली तुम्हाला भेटल्या. मलाच आश्चर्य वाटते की माझ्या 2 मुली तुम्हाला कधी भेटल्या. एखाद्या कार्यक्रमात वगैरे भेटले असले तर मला माहिती नाही, पण माझ्या मुली तुम्हाला भेटायला कधी आल्या नाहीत. तुमच्या ज्या बहुतेक मी म्हणतो तसं तुम्ही रामराजे साहेब, तुम्ही एकदा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं मला गरजेचं आहे. याचबरोबर तुम्ही म्हणालात की नीरा देवघरच्या आणि मी सांगोला करमाळा माड्यासाठी मागितलं. होय, मी मागितलं, पण मी मागितलेलं माझं पत्रही मी आपल्या आज पत्रकारांना दिलेलं आहे की मी काय मागितलं की 0.93 TMC हे नीरा देवघरमधनं उचलून दोंबलकोडीला द्यावे आणि उर्वरित 3 TMC जे पाणी शिल्लक राहणारे बाष्पीभवनातलं हे पाणी त्या दुष्काळी तालुक्यांना द्यावे. तुम्हाला जर एवढं पाण्याचं होतं तर 25 वर्ष पाणी तुम्ही बारामतीला वापरायला दिलं. 1 TMC नाही, संपूर्ण 12 TMC पाणी हे तुम्ही बारामतीकरांना वापरायला दिलं. तुम्ही म्हणताय की यांच्याच काळात टेंडर निघालं होतं, मी उपाध्यक्ष असताना मागे टेंडर निघालं होतं, ते देवेंद्रजींच्या काळात कॅन्सल झालं. मग मला सांगा, त्या देवेंद्रजींकडे जलसंपदा नव्हतं. पण मला आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करतो, तर आपण त्या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर सभापती म्हणून होता. नुसतं सभापती म्हणून नव्हता तर तुमच्याबरोबर तुमच्या जोडीला 1 नाही 2 आमदार होते. मग ते टेंडर कॅन्सल करताना तुम्ही सभापती म्हणून त्याच्याबरोबर कधी मिटिंग घेतली का? नीरा देवघरचं टेंडर कॅन्सल होऊ नये म्हणून. या उलट तुम्ही आता नीरा देवघरला जे फलटण तालुक्यामध्ये आपण मंजूर करून आणलेला कॅनॉल आहे, 2 वेळा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती असा अर्थ तुमच्या शिक्षणाचा होऊ शकतो. पण मला ते म्हणायचं नाही. त्याचबरोबर आपण म्हणाला की यांनी काय विकास केला, विकास काय केला हे मात्र आपण फलटण तालुक्यातील जनतेला विचारा. ज्या कामाचं आपण उद्घाटन करायला गेला होता त्याची योजना आम्ही मंजूर केली. नीरा देवघरची पाईपलाईन तिथे खाली आलेली आहे. त्या हजारो कोटी रुपयाच्या कामाचं
च्याबद्दल तुम्ही बोलला, ते काम कोणी केलं हे तालुक्याला माहिती आहे. रेल्वेचं काम कोणी केलेलं माहिती आहे. तुम्ही म्हणताय की पालखी महामार्ग फलटणपुरता आहे, तसं धोंबलकडीच्या बद्दलचं तुम्ही श्रेय घ्या तर धोंबलकडी काय फलटणपुरतं आहे का? धोंबलकडी खंडाळातून येतं, फलटणला जातं. तसंच आहे, पालखी महामार्ग फलटणला येणार, फलटण माझ्या माढा मतदारसंघात जाणार म्हणून पालखी महामार्गाला चालणार आहे. मी पालखी महामार्ग मंजूर केला असं नाही म्हणत. पालखी महामार्गाची कल्पना आधीचीच होती, संकल्पना आधी, त्याला चालना दिली आणि पालखी महामार्गाचे टेंडर काढून पालखी महामार्ग चालू केला. मला आपल्याला एक सांगायचं आहे की पालखी महामार्ग असेल किंवा आदरकी फलटण महामार्ग असेल किंवा इथं गडकरी साहेबांनी भूमिपूजन केलेला बारामती फलटण रस्ता असेल किंवा आता नवीन होणारा फलटण विटा मायनी रस्ता 4000 कोटी रुपयाचा रस्ता असेल, फलटण कुशेगाव रस्ता असेल किंवा अन्य फलटण शहरामधले काही नवीन निर्माण होणार रस्ते असेल, MIDC असेल, ह्या गोष्टी विकास म्हणायचं नाही का? आणि तुम्हाला जर मी जे काम केलेलं पिवळं दिसत असेल आणि विकास दिसत नसेल तर मग तुम्हाला इलाज करून घ्यायची गरज आहे का नाही, एवढं मला या ठिकाणी विचारायचं. दुसरं मला या ठिकाणी त्यांना सांगायचं, मी कम्युनिस्टच्या बद्दल बोलतो किंवा मी काय देतो किंवा मी तुमचा मिनिमम वेजेस देतो की नाही, आमचं देतो की नाही. ठीक आहे, मी या ठिकाणी ज्या तुम्हाला त्याचं संदर्भामधलं योग्य वेळ त्याचं सगळं उत्तर सकट की कोण काय देतं, गोविंद काय देतं, हे काय देतं. यापेक्षा मी प्रश्न कम्युनिस्टला विचारतो, त्याच्या अपेक्षित उत्तर त्यांनी कम्युनिस्टच्या लोकांनी देणं अपेक्षित नाही. कम्युनिस्टच्या दलालांनी उत्तर देऊन उपयोग नाही ना. काल फलटण तालुक्यामधल्या विविध कम्युनिस्टमध्ये काम करणाऱ्या मुलांकडे कॅमेरा घेऊन गेले होते. त्यांना दम देत होते की तुम्ही रणजितदादांच्या विषयी मुलाखत द्या, कम्युनिस्ट बाहेर निघून जाईल असं मुलाखत द्या, तुम्ही हात पडू नका अशा पद्धतीने मुलांनी कोणी मुलाखत दिली नाही. आमचं म्हणणं काय आहे की आम्ही कम्युनिस्ट कंपनीला विचारतोय की तुम्ही जो पगार त्या ठिकाणी 24,000 32,000 दिला आहे, तो पगार मला कम्युनिस्ट कंपनीविषयी काहीच म्हणायचं नाही. ती तंतोतंत त्याचं सगळं पाळते. कम्युनिस्ट कंपनीबद्दल मला काय अडचण नाही. कम्युनिस्ट कंपनीने जे दलाल त्या ठिकाणी नेमलेले आहेत त्या दलालांनी पोरांचं शोषण करू नये. पोरांचा निम्मा पगार जे घेत आहेत आज ते त्यांच्या कुटुंबाला उपयोगाचा पगार आहे तो घेऊ नये, एवढीच आमची त्या ठिकाणची मागणी. स्वराज्याबद्दल आणि गोविंदच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण दोघेही हे घेऊ. मलाही चांगले गोविंदमधले चांगले मित्र आहेत, मित्रा पण आहेत. मला सगळीच माहिती तुमची हे जे आहे आहे आणि त्यात दोघांचं काय झालं, कुठलं काय झालं, कसे काय झालं, प्रश्न बऱ्याचशा गोष्टींची विषयी माहिती. पण गोविंदच्याबद्दल आणि स्वराज्याबद्दल आपण वेगळी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेऊ. मला नेहमीच बोलतात की असं या ठिकाणी रामराजे साहेब तुम्हालाही सांगतो की प्रतापसिंह राजे कुठं राहायची आपल्याला कल्पना नव्हती, कारण आपण त्यावेळेस फलटणमध्ये नव्हता. म्हणजे प्रतापसिंह राजे बापूसाहेब महाराज आपले वडील ते राहिला उपळेकर मंदिरामध्ये आणि उपळेकर मंदिरामध्ये सगळ्या लोकांनी पाहिले फलटणमधल्या. त्यांच्याकडे महाराजांकडे विचाराकडे एकच कोट होता. 25 वर्ष 20 वर्ष तर मी एकच कोट पाहिला, एकच. त्याची पण एक बाई खराब झाली. आपण वडील म्हणून त्यांच्याकडे काय केलं, डबा रोज वेगळ्याकडनं डबा मागून खायची वेळ त्या विचाराकडून आली. वडील म्हणून ज्याला तुम्ही विश्व संस्कृती सांगताय, माझ्या पिढीबद्दल बोलताय, डबा दुसरीकडनं मागून खायची वेळ आली. आणि सुरेश गांधींच्याकडनं त्यांना डबा यायचा. आज तीच गाडी, तीच कपडे. एक भाई अक्षरशः नंतरच्या काळामध्ये एकच भाई नव्हती, एकच भाईचा कोट ते घालून फिरायची. आणि मी नव्हतं म्हणत, पण मला एवढं माहिती आहे की बंगल्यावर गेलेल्या लोकांना ते सांगायचे की ते माझं वाक्य नाही, हे बापूसाहेब महाराजांचं वाक्य आहे की ह्या राम्यावर विश्वास ठेवू नका. तुमचे वडील हे तालुक्याला नेहमीच लोकांना सांगायचे की राम्या ह्यो फ्रॉड आहे, ह्यो चुकीचा माणूस आहे, माझे काय हाल केलेत हे रामराजांची पिताश्री नेहमी सांगायची. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही कर्तृत्व काय केले ते सांगा, मी कर्तृत्व काय केले तालुक्याला माहिती. आज मी आमच्या परिस्थितीशी संघर्ष करून मी माझ्या वडिलांच्या नावाने हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना तयार केलेला आहे. मी माझ्या वडिलांचं नाव जिवंत ठेवायचं चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्यानंतर मी खासदार झालो. आम्ही दोघंही वेडे आहेत, पण लोक आमच्या दोन्ही वेड्यांना दोघं खासदार केले फलटण तालुक्याच्या लोकांनी. आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या बद्दलची भूमिका काय ते सांगा.
तुम्ही तुमचे वडील येणाऱ्या जणाला काय म्हणायचे सांगा. जुनी लोक अजून सुद्धा सांगतात की काय म्हणायचे ते, आणि अतिशय खालच्या भाषेत बोलायचे, जे भाषा मी आपल्यासमोर बोलू शकत नाही. त्यामुळं हे उल्लेख टाळलेले चांगले. आपल्या दृष्टीने आपल्या राहिलेल्या काळामध्ये आपल्या काहीच त्या हिंदीमध्ये एक चांगला डायलॉग आहे आमच्या, मेरी गलतियां मशहूर है लेकिन आपके गुनाह पर्दे में है. तर जे काय आपलं पडद्यामागे आहे ते काढायची वेळ कोणाला आणू नये. आणि श्रीमंत रामराजे साहेब, मला तेवढा वेळ पण नाही. मला या तालुक्याचं भविष्य बदलण्यासाठी, हे चांगलं करण्यासाठी मला स्वतःला घेतलेलं आहे. आपल्या आणि आपल्या बंधूंच्या फालतू टिकेला या पुढे मला उत्तर द्यायला फार वेळ नसणार आहे. पण आज वेळ होता म्हणून म्हटलं की हे सगळं सांगावं. असं 26,000 कोटींची उलाढाल, पाणी सांगोल्याला, तुमचं ज्याचं कुणी कामं केली, कोण श्रेय घेते, ह्या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी मांडलेल्या आहेत. आपल्याकडं ते येईल. माझ्या शिक्षणाच्या विषयी बोललेलो आहे. माझ्या मुलींच्या विषयी तुम्ही बोलला की मुली तुम्हाला भेटून गेल्या, मला आनंद आहे. पण शक्यतो मुलींना माझ्या राजकारणात न ओढलेलं चांगलं. बिचारा ते कधी काय कोणाच्या भानगडीत नाही, तुम्हाला भेटायला त्यांना वेळ नाही, त्या शाळेत शिकतात. तर मला एवढंच आता आपल्याला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या सुसंस्कृतीचं दर्शन सासवडच्या सभेमधनं घडवून दिलं, ती सासवडची सभा कमी आणि खंडाळा तालुक्यामध्ये बोरीचा बार होता. त्या बोरीच्या बारमध्ये शिव्या द्यायचा कार्यक्रम जास्त पद्धतीचा होता. आपल्याला मला शिव्या मागेही सांगितले की मला शिव्या द्यायच्या असतील तर कधी मला फोन करा, मी यायला तयार आहे. तुम्ही देताल ते शिव्या फुलं म्हणून स्वीकारायलाही तयार आहे, त्याला उलट उत्तरही देणार नाही, असंही मी मागं सांगितलंय. आपला लोकसभेला मला विरोध करू, लोकसभेला माझ्या पराभवासाठी व्यूहरचना करू, आपला जर माझ्यावरचा राग कमी होत असेल तर तो कोणत्या पद्धतीने राग कमी होईल तेही सांगा. त्याच्यासाठी सुद्धा माझी तयारी आहे. फक्त काय होतंय की म्हणजे बगल में छुरी मुंह में राम हे मात्र काय बरोबर नाही. ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये दहशत चाललेली आहे, ज्या तालुक्यामध्ये तुमचेच लोक दहशत करतायत आणि तुम्ही आमच्यावर काही टिपरं ठेवताय, ही दहशत सर्वसामान्य माणसाला दहशत कोण करते, गल्लीतले गुंड कोणाच्या बरोबर आहेत, प्रत्येक गल्लीचा गुंड कोण आहे, याची आपण एकदा उघड्या डोळ्याने दोन्ही बंधूंनी खात्री करून घ्यावी. एवढंच मी या ठिकाणी बोलतोय. आणि कमीचं उत्तर कमीच्या अधिकृत प्रतिनिधींनी द्यावं, दलालांनी कुठल्या देऊ नये, एवढी विनंती या ठिकाणी मी करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.